जय वंदे मातरम वंदे मातरम। आता श्रीरामपूरहून आमच्या शीतल गोरे मॅडम आलेले आहेत, अहमदनगर जिल्ह्याच्या अध्यक्षा. आणि या मॅडम परिस्थितीनं आम्हाला दिलेल्या आहेत, त्या स्वतःहून काही आलेल्या नव्हत्या. बँकेने त्यांच्यावर अत्याचार केले, त्याच्यात त्यांच्या मिस्टरांचा देहांत झाला आणि त्यानंतर माझ्याशी ज्या वेळेला जॉईन झाल्या त्यावेळेला रडण्याशिवाय त्या डायलॉग बोलतच नव्हत्या, फक्त रडायच्या. 2 महिने रडण्याचा कार्यक्रम झाला. मग 2 महिन्यानंतर मी त्यांना आहे ना संभाजीनगरला बोलवलं. संभाजीनगर प्रत्यक्ष भेटीमध्ये त्यांना कळलं जितेंद्र भावे निर्भय महाराष्ट्र पार्टी, आणि त्या दिवशी थोडेसे अश्रू कमी झाले. त्याच्यानंतर त्यांनी 2 तारखेला श्रीरामपूरला, कोणता महिना होता, 2 जानेवारीला त्यांनी श्रीरामपूरला मेळावा ठेवला. 70 लोक त्या मॅडमनी जमवले. त्यांना मी त्या दिवशी श्रीरामपूर तालुक्याचं महिला अध्यक्षपद दिलं. त्यानंतर त्यांनी नगरवर चढाई केली, अहिल्यानगरवर. तिथं एका बँकेमध्ये त्या यशस्वी झाल्या. मी त्यांना नगर जिल्ह्याचं जिल्हाध्यक्षपद दिलं. अशी प्रगती केलेली महिला माझ्यासोबत आहे, याचा मला अभिमान आहे. की जी जगाच्या दृष्टीने जरी विधवा असली तरी आज ती अनेकांचा आधार बनलेली आहे, याचा मला अभिमान आहे. निर्भय महाराष्ट्र पार्टी स्थापन करून माझ्या सहकाऱ्यांनी माझ्यावर उपकार केलेले आहेत. माझ्या सहकाऱ्यांचं मी ऐकत नव्हतो, ही पार्टी बिर्टी काही करायची नाही म्हटलं. 2500 पार्ट्या आहेत या देशामध्ये, पण तरी पण एक पार्टी स्थापन झाली. त्याच्यातनं हा हिरा आम्हाला गवसला. आणि आज नगरकरांना, अहिल्यानगरकरांना आज या मातेचा आधार आहे, या ताईचा आधार आहे. ही मुलगी बनवून, ताई बनवून, आई बनवून, बहीण बनवून, वहिनी बनवून सगळ्यांचे कामं करते. आणि त्यातच आज हे कुटुंब माझ्याबरोबर आणले. या कुटुंबाचं नाव मला काही माहिती नाही, मंगेश देवकर आहेत हे, त्यांचं कुटुंब माझ्याकडे आलेलं आहे. त्यांनाच ते घेऊन आले फक्त प्रवेश घेण्यासाठी. तो आज मंगेश देवकरांचा मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं निर्भय महाराष्ट्र पक्षामध्ये प्रवेश करतो. आणि त्यांना विनंती करतो की अहिल्यानगरच्या 2 गावांमधले तुम्ही 2 लोक आहात. ताई हरेगावला राहतात, म्हणजे श्रीरामपूरला, आणि तुम्ही खंडाळ्याला राहता. दोघांमध्ये अंतर माझ्या माहितीवर 15 किलोमीटर जाईल. 15 किलोमीटरवर तुम्ही आहात. माझ्या या बहिणीवर कायम तुमची मायेची पांघर पाहिजे, ही जबाबदारी मी तुम्हाला देतो. आलं लक्षात? ती कुठे एकटी पडली नाही पाहिजे, ती पुन्हा कधी रडली नाही पाहिजे, जबाबदारी तुमची. प्रॉपर्ट्या, इस्टेटी खूप कमवाल दादा, पण असे सोन्यासारखी माणसं कमवणं लय अवघड आहे. तुमचं खूप खूप स्वागत आहे. त्यांच्याबरोबर तुम्ही काम करा. आणि तुमचा तालुका कोणता आहे? श्रीरामपूर तालुक्यात. तर तुम्हाला श्रीरामपूर तालुक्याचं अध्यक्षपद मी आज तुमच्या उपस्थितीमध्ये देतो. आणि त्यांना मी तो हे देऊन टाकतो, नियुक्ती पत्र देतो. आणि श्रीरामपूर तालुका ग्रामीण सगळं बघा, शहराध्यक्ष तुम्ही जो दिलेला आहे तोच असू द्या. तर श्रीरामपूर तालुक्याचं अध्यक्षपद ग्रामीणचं तुमच्याकडे 100-125 खेडे श्रीरामपूर तालुक्यामध्ये आहे ना. त्या सगळ्या तालुक्यांचं पालकत्व तुम्ही स्वीकारा. तुम्हाला आम्ही तशी नियुक्ती. वंदे मातरम. आणि मॅडमच्याबद्दल बोलायचं झालं तर साहेब, आता RTO विचारू नका, महसूल कार्यालय विचारू नका, पोलीस स्टेशन विचारू नका, AR ऑफिस विचारू नका, DDR ऑफिस विचारू नका. जे काही कार्यालय असतील ना, तर हे जे तथाकथित नोकरशाह आहे ना, त्यांच्या सनसनीत आणि खणखणीत मुस्काडीत मारणारी महिला आमच्याकडे आता. मुस्काडीतच, कारण तुम्ही कामच नाही करत. ते अजिबात माघार घ्या नाही हो. 100% सरकारी नोकर कामच करत नाही. एखादा तुम्हाला सिन्सिअर वाटतही असेल, पण तो उशिरा कामावर येतो, लवकर पळून जातो, किंवा रजेचा अर्ज न देता बिनधास्त बापाचाच राज्य असल्यासारखा घरी राहतो, हा सुद्धा भ्रष्टाचार आहे. तो कार्यालयातली स्टेशनरी पळवतो, कार्यालयातले पेन पळवतो, कार्यालयातल्या वस्तू पळवतो, कार्यालयातले लाईट, पंखे, AC चालूच ठेवतो, कार्यालयातल्या खुर्च्या टेबलं मोडतोड होऊ देतो, तो सुद्धा भ्रष्टाचारी आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे 100% सरकारी नोकर हे भ्रष्ट आहेत, देशद्रोही असं आमचं सरळ म्हणणं आहे. आणि त्यांच्या खणखणीत मुस्काडीत मारणारी आमची रणरागिणी त्या अहिल्यानगर जिल्ह्याला जिल्हाध्यक्ष म्हणून मिळालेली आहे. तर यांच्या कामांकडे तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्या. त्यांच्या फेसबुकची लिंक मी आत्ता वरती कॅप्शनमध्ये देत आहे, ती लिंक ओपन करा आणि त्यांची सगळी कामं बघा. वंदे मातरम. बोला ताई. निर्भय महाराष्ट्र पार्टीमध्ये अहिल्यानगरचं जिल्हाध्यक्षपद हे पद मला सरांनी दिलं. तेव्हापासून मी जिल्ह्यातील फायनान्स कंपन्या असतील, सहकारी पतसंस्था असतील, मल्टीनॅशनल कंपन्या असतील किंवा खाजगी सावकार
RTO ऑफिसेस असतील, महसूल खातं असेल, पंचायत समिती असेल, पोलीस स्टेशनमध्ये देखील ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचार, गैरव्यवहार आणि एखाद्यावर अन्याय होतो त्या ठिकाणी मी जाऊन त्यांना जाब विचारण्याचं काम करते आणि मला ह्या कामासाठी सर्व लोक सहकार्य देखील करतात आणि मला या निर्भय महाराष्ट्र पार्टीचा खूप खूप अभिमान वाटते. धन्यवाद. आता परिस्थिती अशी आहे की हे सगळं छान छान चाललेलं आहे. आता राजाभाऊनी माझ्या कानात काही काही सांगितलं, त्याच्यापेक्षा राजाभाऊनी डायरेक्ट बोलावं. वंदे मातरम. देवकर कुटुंबाचं स्वागतच आहे निर्भय महाराष्ट्र पार्टीत आणि गोरेताईंबद्दल भावी सरांनी सांगितलं. तसंच निर्भय महाराष्ट्र पार्टीचे कार्यकर्ते या महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यांमध्ये आहे आणि कुठे आहे ते आम्हालाही माहिती नाही. अनेक लोकांशी फोन येतात, तिकडे ते काम करतात. भावे सरांचे व्हिडिओ बघून अनेक लोक प्रेरणा कायमच घेतात. आम्हाला रोज हजारो फोन येतात. आम्ही कमी पडतोय अक्षरशः की लोकांशी चर्चा करायला, त्यांना पक्षात घेण्यासाठी आणि भावे सरांची बोलण्यासाठी, सरांकडनं व्हिडिओच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन अनेक लोक महाराष्ट्रभर काम करतायत. भेटण्यासाठी, बोलण्यासाठी अनेक लोक इच्छुकसुद्धा आहे, त्यांना सक्रियपणे पक्षात काम करायचं आहे. तर त्याच अनुषंगाने येत्या रविवारी 23 फेब्रुवारी 2025 रोजी नाशिकमध्ये आम्ही निर्भय महाराष्ट्र पार्टीचं अधिवेशन ठेवलेलं आहे. नाव जरी अधिवेशन असलं तरी त्या ठिकाणी पक्षप्रवेश अनेक लोकांचे होणार आहे, काही महत्त्वाच्या नियुक्त्या होणार आहे आणि एक साधक बाधक सगळ्यांशी चर्चा होऊन भावे सरांकडून सगळेजण ऊर्जा घेऊन भविष्यामध्ये महाराष्ट्रात सर्व ठिकाणी काम करू शकतील अशा पद्धतीचा तो कार्यक्रम आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे, ज्यांना ज्यांना निर्भय महाराष्ट्र पार्टीविषयी आस्था, आपुलकी, प्रेम आहे आणि पक्षामध्ये सक्रियपणे काम करायचं आहे किंवा पक्षाला पाठिंबा द्यायचा आहे, अशा सर्व लोकांनी त्या अधिवेशनाला नक्की या आणि त्याचा एक भाग व्हा. निर्भय महाराष्ट्र पार्टी काय, जितेंद्र भावेसर काय हे समजून घ्या आणि त्यांना भेटण्याची ही खूप चांगली सुवर्ण संधी आलेली आहे. तर प्रत्येकाने आवर्जून या. एक नंबर आपल्या सगळ्यांना मी सांगतो, तो आम्ही कॅप्शनमध्ये सुद्धा देऊ. आशा कुमावत म्हणून आमच्या भगिनी आहेत निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या. अधिवेशनाचा पत्ता आहे कौशल्या मंगल कार्यालय, RTO कार्यालयाच्या समोर, नामको कॅन्सर हॉस्पिटलच्या बाजूला, पेठ रोड नाशिक आणि आशा कुमावतांचा नंबर. 23 फेब्रुवारी 2025 सकाळी 10 वाजता अधिवेशनाला सुरुवात होईल. रविवारी. तर 9 वाजेपर्यंत आपण सर्वांनी यावं. एक नंबर आहे 9131 8825988259 9131088259. आशा कुमावत यांचं नाव आहे. 91 31 08 82 59 91 31 08 82 59 या नंबरला सगळ्यांनी संपर्क करून रजिस्ट्रेशन करा. सर, आपलं लाईव्ह बघणारा एक दर्शक आहे, त्याचा गैरसमज तुम्ही दूर केला पाहिजे. त्याची कमेंट मी तुम्हाला वाचून दाखवतो. सर, जशी तुम्ही तुमच्या श्री कार्यकर्त्यांची इज्जत करता तशी सरकारी महिला कर्मचाऱ्यांचा पण रिस्पेक्ट करा किंवा रिस्पेक्ट द्या, असं त्याचं म्हणणं आहे. अजिबात देणार नाही. सरकारी महिला कर्मचारी ज्या आहेत त्या महिला म्हणूनच तिथं वावरत आहेत, तर त्याची मला लाज वाटते. ती महिला कर्मचारी ही महिला नाही, ती कर्मचारी आहे. ती पुरुष किंवा स्त्री असू शकत नाही, त्यामुळे रिस्पेक्ट करणार नाही. दुसरी गोष्ट, ती महिला असल्याचा गैरफायदा घेऊन ती तिच्या साहेब लोकांना कायम त्रास देताना आम्हाला आढळते. ती तिच्या खालच्या लोकांना त्रास देताना आढळते. ती काम करते तर देशावर उपकार करते असं दाखवते. असं आत्तापर्यंतचा आमचा अनुभव आहे. कामामध्ये खूप कमी पडते. वाटेल तेवढे लाडच करा यांचे सगळ्यांनी मिळून आणि सगळ्या पुरुष कर्मचाऱ्यांनी यांना घाबरूनच राहा, अशी एकंदरीत परिस्थिती आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्तृत्ववान पुरुष कर्मचारी आणि अधिकारी यांच्या इफिशियन्सीवर प्रचंड परिणाम झालेला आहे. त्यामुळे अजिबात तसं करणार नाही. आणि जी महिला विनम्रतेनं आमच्या समोर येईल, विनम्रतेनं ती नोकर असेल आमची नोकर, टाळकट ठिकाणावर ठेवून लिहा, ते नोकर आहेत आमचे. आणि ती महिला जर आमचा बाप बनण्याचा प्रयत्न करत असेल ना, अजिबात तिचं ऐकणार नाही आणि भाषा आमची हीच राहील. मालकाची भाषा अशीच असते. कामचुकार, मुजोर, भ्रष्ट आचरण करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या विरोधात, नोकरांच्या विरोधात ही अशीच ताईट भाषा राहील. संविधानानं तुम्हाला नोकर बनवलंय, नोकराच्याच पद्धतीनं राहावं लागेल आणि मालकीत थाटातच आम्ही राहणार. कारण तुम्ही आमचा देश गलित गात्र करून ठेवला. आमच्या देशाची वासलात कोणी लावली? पुढाऱ्यांना जास्तीत जास्त भ्रष्ट बनवलं कोणी? तुम्ही बनवलं. पुढाऱ्यांना जास्तीत जास्त भ्रष्टाचाराचे मार्ग दाखवले, तुम्ही दाखवले.
जास्तीत जास्त पैसा तुम्ही गोळा कसा करायचा हे शिकवलं ते पुढाऱ्यांना तुम्हीच, त्यामुळे तुमची रिस्पेक्ट होणार नाही. जी महिला विनम्रतेनं नोकर असल्याच्या भावनेतनं जनतेला मालक समजून जनतेची विनम्रपणे सेवा करताना दिसेल त्या प्रत्येक महिलाला हजारो सलाम. पण तुम्ही उगीच म्हणत असाल महिला आहे म्हणून तिचे लाड करा, काही जमणार नाही, कामच करावं लागेल, अजिबात ऐकणार नाही, नाही म्हणजे नाही. आणि 100% सगळे सरकारी कर्मचारी आणि अधिकारी चोर आहेत, डाकू आहेत, दरोडेखोर आहेत, देशद्रोही आहे. मी 1% ठेवला होता पण तो सुद्धा ठेवणार नाही आता, अजिबात मन मोठं करणार नाही मी. त्याचं कारण असं आहे, काही ना काही मार्गानं तुम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या देशानं दिलेल्या सगळ्या सेवांचा गैरफायदाच घेता. स्वतःच्या गाड्यांवर महाराष्ट्र शासन, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, न्यायालय, न्यायाधीश काही लावून फिरता मूर्खासारखे. बापाची चौथ आहे तुमच्या. टोल नाक्यावर कार्ड दाखवायला पाहिजे तुम्हाला. तर तुमचा नीचपणा बंद करा. तुम्ही देशद्रोहीचे. येस, माझ्या देशाला खड्ड्यात घालणारी सगळ्यात भयानक जात जमात कोण असेल ना ती ही सरकारी नोकरांची, कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांचीच आहे. वंदे मातरम. आणि पटलं नसेल ना तर इथून तोंड काळ करायचं ताबडतोब. माझ्या वॉलवर यायचं नाही. तुमच्या वाचून माझं काय अडलेलं नाही. 150 कोटी जनता पडली माझ्यासाठी. फालतूच्या गप्पा करायला इथे यायचं नाही आमच्याकडं. आणि देशद्रोह करण्याची इच्छाशक्ती असलेला माणूस आहेस तू, म्हणूनच तू मला विचारलं. तुझे सुद्धा आहे ना मनातले भाव भंगार आहेत. तुला सुद्धा देशद्रोह करायचा आहे. तुला सुद्धा रात्रंदिवस चोऱ्या, लांड्या, लबाड्या, आळस आणि देश खड्ड्यात गेला तरी चालेल. मीन माझं किराण्याच्या पिशव्या भरायच्या, खायचं आणि हागायचं, एवढंच उत्तर आहे तुझ्याकडं. त्याचं नाव पण सांगतो, अनिकेत पाटील आहे त्याचं नाव. अनिकेत पाटील. तुझं थोबाड काळं कर इथून. येऊ नको आमच्या वॉलवर कधी.